छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची विटंबना। कुंभोज येथील गायरान जमिनीवर आरक्षित जागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डिजिटल फलकाची विटंबना केल्यामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण पसरले होते। विटंबना करणाऱ्यांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं। यावेळी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। घटनेची माहिती समजताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सविस्तर माहिती अशी की गायरान गट क्रमांक 1831 या जागेवर शासनाची परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येणार आहे। यासाठी ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नियोजित स्मारकाची जागा असा फलक लावला होता। यावेळी गावातील इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी ही जागा आमची असल्याचे सांगितले असता आपण आपल्या जागेची मोजणी करून घ्यावी। आपल्या जागेत हा बोर्ड असला तर आम्ही तो तात्काळ काढून घेऊ असे सांगितले होते। त्यानंतर शुक्रवारी रात्री इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी हा डिजिटल फलक काढून त्याची विटंबना करून तो आपल्या घराजवळ ठेवला होता। या घटनेची माहिती शुक्रवार दिनांक 27 रोजी उघडकीस आली। याबाबतची घटना हातकणंगले पोलिसांना कळवण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सदर इस्माने फलकांची विटंबना केली ही कबुली दिली। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गावातून निषेध मोर्चा काढत गाव बंदची हाक दिली। यावेळी गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। याबाबत उपसरपंच अजित देवमोरे यांनी हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधित इसम झाकीर मुजावर व इमाम मुजावर यांना ताब्यात घेतला आहे। गावातील गट नंबर 1831 मध्ये गावातील शिवस्मारक समितीच्या वतीने ती जमीन 2021 सालीच आरक्षित करण्यात आले तसा ग्रामपंचायतमध्ये ठरावी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये। त्या अनुषंगानं काल ती जमीन आरक्षित करण्यासाठी आम्ही तिथं नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठीचा डिजिटल फलक तिथं लावला होता। तर गावातीलच इमाम मुजावर व झाकीर मुजावर व त्यांच्यासोबत अजून पण अन्य काय असतील तर त्या लोकांनी तो रात्री अपरात्री तो बोर्ड तिथं फाडून आणि काढून उचलून टाकलेला होता। त्या अनुषंगानं आज आम्ही हातकणंगले पोलीस स्टेशनला त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज FIR दाखल केलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की या पाठीमागं मोठं काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतं, कारण का आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ह्या अशा गोष्टी घडणं हे फार चुकीचं आहे। यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा सोक्षमोक्ष लावावा। त्याचा संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।